हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण बऱ्याच नॉन स्टॉप अनएडिटेड अनफिल्टर अशा गप्पा मारत असतो. सो स्टार्ट टू एंड जे आहे जसं आहे तसं तुम्हाला ऐकायला मिळतं. आणि आज सुद्धा एक भन्नाट असा लव्ह चॅप्टर मी घेऊन आली आहे आणि मला असं वाटतं की या चॅप्टरमुळे बऱ्याच जणांना बरीच मदत होऊ शकते. पण ती कशी हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण चॅप्टर सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, ती म्हणजे की जर का अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. केलंत? चला, गुड बॉय. सो आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे माझी हिंमतच होत नाहीये, मी काय करू. माझी बोलायची हिंमत होत नाही, तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलायची हिंमत होत नाही, लग्नासाठी विचारायची हिंमत होत नाही, प्रपोज करायची हिंमत होत नाही. ती समोर आली की मी ब्लँक होऊन जातो, मला समजत नाही मी काय करू काय नको, मला खूप टेन्शन आलंय, माझी हिंमतच होत नाही ती समोर आल्यानंतर. सो या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे आहे. सो सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. हिंमत येईलच तुमची, म्हणजे हिंमत येईल तुमच्यामध्ये व्हिडिओच्या शेवटी, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तेव्हा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूयात. माझी हिंमत होत नाहीये, काय करायचं यावर. सगळ्यात आधी तर सगळ्यांनाच मला हे सांगायचं आहे की हा कसलाही आजार नाहीये, रोग नाहीये, टेन्शन घेण्यासारखी गोष्टच नाहीये. हे सगळं नॅचरल आहे, हे होतं. म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यात हेही येतं की मी जगासमोर खूप काही बोलू शकतो, खूप काही, म्हणजे मी असा आहे तसा आहे, पण ती समोर आली की मग मी ब्लँक होऊन जातो, मला समजत नाही मी काय वागतोय, मला काहीच कळत नाही. चिल मित्रांनो, मला माहिती आहे हे सगळं नॅचरल आहे. हे यासाठी नॅचरल आहे कारण बाकीचे लोक आणि ती व्यक्ती यामध्ये फरक आहे. प्यार का कनेक्शन होता है. आणि जिथे आपण प्रेमात पडतो, प्रेमात पडल्यावरच आपल्यामध्ये बरेच हार्मोनल चेंजेस होतात. मग त्यामुळेच ती व्यक्ती समोर आली की या सगळ्या गोष्टी घडणं अगदी साहजिक आहे. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखी गोष्टच नाही आहे. आणि वेळेनुसार गोष्टी बदलतात. तुम्ही त्या व्यक्तीसोबत वेळ घालवलात तर आपोआपच आणखी बोलणं किंवा हातात हात घेणं, डोळ्यात डोळे टाकून बोलणं, ही हिंमत यायला लागते. सो काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. तुम्हाला एक्झाम्पल दिल्याशिवाय समजतच नाही मला असं वाटतं. सो त्यामुळे मी माझंच एक एक्झाम्पल देते. सो रेडिओत येण्याआधी ज्या मुलाच्या प्रेमात मी होते, मला तो खूप आवडायचा. लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं माझा आणि मीच मैत्रीचा हात पुढे केला होता. पण तरीसुद्धा जेव्हाही तो माझ्याशी बोलेल, तो माझ्याकडे बघेल, मी इतकी लाजायचे, इतकी नर्वस व्हायचे, माझी मान नेहमी अशी खाली आणि मी अशी काही ना काहीतरी करत बसायचे, बोलतच नसायचे कारण मी ब्लँक होऊन जायचे. मला काही सुचायचंच नाही. तो समोर आला की ललला ललला व्हायचं आणि बोलती बंद व्हायची. खरं तर मला खूप काही बोलायचं असायचं, किती प्रेम आहे हे सांगायचं असायचं, पण बोलती बंद व्हायची माझी. मग काय, अशा वेळी तो मला म्हणायचा, ज्योती तुला तर अगं आरजे व्हायचंय ना, मग तू काही बोलतच नाहीस, बोलत जा की काहीतरी. सो सुरुवातीचे काही दिवस असेच गेले, दिवस गेले गेले गेले, महिना वगैरे गेला. त्यानंतर मग मी आपोआप बोलायला लागले, डोळ्यात डोळे टाकून बोलायला लागले, आपोआपच ती हिंमत आली. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की वेळेनुसार गोष्टी नीट होतात, माझ्यासोबतही ते झालं. त्यानंतर इतकं नीट झालं की मी इतकी बोलायला लागले त्याच्यासमोर. तो म्हणायला लागला की ज्योती प्लीज शांत हो, शांत, जरा शांत बस, किती बोलतेस तू, फोनवर बोलतेस, भेटल्यावर बोलतेस, मला आता तुला शांत बसलेलं बघायचंय, सो शांत राहा. सो मला सांगायचं इतकंच आहे की वेळेनुसार गोष्टी बदलतात. सो ती समोर आली की हिंमत होत नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासोबत घडतात त्या नॅचरल आहेत. जास्त टेन्शन घेऊ नका. टेन्शनमुळे आणखीच कॉन्फिडन्स तुमचा लो होईल. आता त्यानंतर यामध्ये सुद्धा ना हिंमत होत नाही, यामध्ये सुद्धा 3-4 प्रकार पडतात. पहिली हिंमत म्हणजे की ती मुलगीच पूर्णपणे अनोळखी आहे, मग इथे 0 पासून स्टार्ट करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ती मैत्रीण आहे, आता तिला प्रपोज करायचा आहे. सो हा एक फेज असतो. त्यानंतर आता प्रेमातून लग्नासाठी विचारायचं आहे, घरच्यांसमोर हिंमत करायची आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी येतात. किंवा नव्यानेच रिलेशनशिप सुरू झालं आहे, सो फिरायला येशील काय हे विचारायची हिंमत, हातात हात घेण्याची हिंमत वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. सगळ्या गोष्टींकडे येऊयात, म्हणजे टप्प्यावाईज येऊयात. सो सगळ्यात पहिल्यांदा अनोळखी मुलगी असेल पूर्णपणे, मग कशी हिंमत करायची, मग कसं बोलायचं, कशी ही स्टोरी पुढे न्यायची. पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. गोष्ट म्हणजे अशी फिल्मी काही असं काही नाही आहे, पुस्तकातलं काही नाही आहे. गोष्ट ही आहे की तोपर्यंत तुम्ही प्रेमाच्या भानगडीत पडूच नका जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाहीत. कारण बऱ्याच मुलांचं काय होतं, एखादी मुलगी तर आवडते पण डोक्यात कंटिन्यू हेच असतं की अरे ती किती भारी आहे, मी कसा आहे, ती का मला हो म्हणेल, आणि आपण स्वतःला खूप कमी लेखतो आणि इथेच तुमचा कॉन्फिडन्स 0 होतो. एक वेगळाच काय म्हणू शकतो नेगेटिव्ह परिणाम आपल्यावर होतो आणि सगळी नेगेटिव्हिटी अशी पसरत असते. त्यामुळे सतत त्याच
भीतीपोटी आपण वागत असतो आणि मग त्यामुळे जे काही आपलं प्रेझेंटेशन असतं ते खराब होऊन जातं. बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच गोष्टीचा न्यूनगंड आहे आणि ते साहजिक आहे. माझ्यासोबतही असं होत होतं की अरे मी तर असा दिसतो, माझं वजनच असं आहे, माझी हाईटच अशी आहे, मी इतकाच गरीब आहे, असंच आहे तसंच आहे, सगळ्या गोष्टींचं तुम्ही टेन्शन घेता. जिथे आपल्याला टेन्शन येतं काही गोष्टींमध्ये आपण बदल करू शकतो तर आधी आपण ते बदल करावेत आपल्या पर्सनॅलिटीमध्ये वगैरे. पण त्याहूनही महत्त्वाचं आहे आपण स्वतःवर प्रेम करणं. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत तुमच्यावर कोणीच प्रेम करणार नाही. सो आधी स्वतःच्या नजरेत स्वतःची व्हॅल्यू वाढवा. हां, बऱ्याच जणांना असं वाटतं रिजेक्ट केल्यानंतर की सगळ्या मुली अशाच असतात, मुली फक्त पैशांच्याच मागं लागतात वगैरे वगैरे. हे दरवेळी खरं नाही आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रेमात असणं महत्त्वाचं आहे. स्वतःबद्दल काही छान बोलायला लावलं तर तुमच्याकडे काहीतरी असायला हवं. सो आधी स्वतःच्या प्रेमात पडा. जे काही तुमच्या मनामध्ये न्यूनगंड आहेत स्वतःबद्दलचे की मी असाच दिसतो तसाच दिसतो ते प्लीज दूर करा आणि काही बदल करता आले तर करा. आता न्यूनगंडाचं सांगते. माझ्यामध्येही होता लहानपणापासून, खरं तर जन्मापासूनच. म्हणजे झालं असं की आम्ही 4 भावंड. सो ते 3 जण खूप गोरेपान, अतिशय गोरेपान आणि मी एकटीच सावळी झाले त्यांच्यात. सो मला सतत ते चिडवायचे की तू आमची नाही आहेस, तुला उचलून वगैरे आणलंय असं. आणि भावंड म्हटल्यानंतर हे चिडवाचिडवी होतं. सुरुवातीला मी पण इतकं लक्ष देत नव्हते, पण नंतर त्याचा खूप मोठा परिणाम माझ्या डोक्यावर झाला की मी छानच दिसत नाही आणि मी खरंच यांची नाही आहे वगैरे वगैरे. आणि मी खूप रडायचे आणि मग गोरं होण्यासाठी उगाचच फेअरनेस क्रीम वगैरे हे सगळं यूज करत होते आणि स्किन खराब करून घेतली. सो हे कितीतरी वर्ष असंच चालू होतं. बापरे, या केसाला पण माझ्या तोंडात यायचं होतं. सो हे जे आहे ते खूप वर्ष चालू होतं आणि मी खूप वाचन करायचे. अशातच माझ्या वाचण्यात एक पुस्तक आलं, आमचा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधवांचं हे पुस्तक आहे. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर ना हा न्यूनगंड माझ्या डोक्यातून दूर झाला आणि त्यानंतर मी स्वतःच्या खूप जास्त प्रेमात पडले. अरे ज्योती, तू जशी आहेस तशी खूप भारी आहेस, कमाल आहेस, उलट तू युनिक आहेस, याची जाणीव मला ते पुस्तक वाचल्यानंतर झाली. तशी मी नेहमी पॉझिटिव्ह असायचे, पण या बाबतीमध्ये का माहिती का खूप निगेटिव्ह होते. त्या दिवसानंतर खूप जास्त माझी पॉझिटिव्हिटी वाढली. मी खूप जास्त स्वतःच्या प्रेमात पडले. मी आरशात बघून कौतुक करायचे स्वतःचं की तू खूप छान आहेस, तू सुंदर आहेस, तू वेगळी आहेस आणि मस्त आहेस, त्यांच्यासारखी नाही आहेस. सो तो कॉन्फिडन्स माझा तेव्हा वाढला. आणि त्याआधी सुद्धा मला माझ्या आवाजावरून लोक प्रपोज करायचे, पण फेस टू फेस मला असं वाटायचं मी सुंदर दिसत नाही म्हणून कोणी प्रपोज करत नाही की काय. पण त्यानंतर प्रपोजेस सुद्धा यायला लागले. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की तुम्ही तुमच्या प्रेमात असणं. तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता तेव्हाच इतर लोक तुमच्यावर प्रेम करतात. सो ते सगळं घडून आलं. तेव्हा माझी तर कॅमेरा फेस करायची सुद्धा हिंमत होत नव्हती की मी अशी दिसते मग कसं. पण आता मी नॉनस्टॉप बोलू शकते. सो हे सगळं आपल्या डोक्यात असतं. सो ती काय म्हणेल वगैरे हे सगळं काढून टाका. जोपर्यंत तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करत नाही, स्वतःवर प्रेम करत नाही, तोपर्यंत तुम्ही प्लीज प्रेमाच्या भानगडीत पडूच नका. आता हे सगळं ठीक आहे, स्वतःच्या प्रेमात तुम्ही पडलात, न्यूनगंड दूर झाला. आता अनोळखी मुलगी असेल तर हिंमत कशी करायची. सगळ्यात आधी तर मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा, काही होणार नाहीये. आता मुली लगेच मारत नाहीत, आरडाओरडा करत नाहीत, कंप्लेंट करत नाही. तुमचं वागणं कसं आहे यावर डिपेंड असतं मुलगी कशी वागते. तिला जर का काही संशयास्पद वाटलं, भीतीदायक वाटलं, काहीतरी विचित्रपणा वाटला तुमच्याकडे बघून, अश्लीलता तुम्ही काहीतरी करताय असं फील झालं तरच ती मुलगी तशी रिॲक्ट करते. तुम्ही जर का गोड स्माईलसोबत थोडंसं काहीतरी बोललात तर त्या मुलीही तशाच बोलतात. आता सगळं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कशा पद्धतीने तिच्याकडे जाताय, कशा पद्धतीने वागताय, बोलताय, तुमची भाषा काय आहे, बॉडी लँग्वेज काय आहे, नजर काय आहे, हे सगळं जर का व्यवस्थित असेल तर ती मुलगी खरंच व्यवस्थितच बोलणार आहे. हिम्मत करताना म्हणजे मुलीशी बोलताना तर मी सगळ्यात आधी सांगितलं थोडंसं कॉन्फिडन्स ठेवा, भीती जी असेल ती मनात ठेवा. लगेच प्रपोज करायचा नसतो. डायरेक्ट प्रपोज, डायरेक्ट नकार. हिम्मत करायची आहे पण आधी ओळख करायची असते. ओळख झाल्यानंतर मैत्री आणि मग प्रपोज करायचा असतो. ते यासाठी कारण जी हिम्मत तुम्हाला हवी आहे मनातलं सगळं बोलण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ मिळतो. एकमेकांना जाणून घेता येतं. नेमका तू कसा आहेस हे तिलाही कळतं आणि तुम्हालाही खरंच ही आता मला हवी आहे की नाही हे सगळं कळतं. त्यासाठी ओळख, मैत्री आणि हे नंतरची फेज महत्त्वाची असते. ओके, सो तुम्ही हिम्मत करून तिच्याकडे गेलात, छान बॉडी लँग्वेज ठेवा, म्हणजे काहीतरी विचित्रपणा चाललाय आणि तुमची पर्सनॅलिटी सुद्धा जरा नीट नेटकी स्वच्छ असणं गरजेचं आहे. भाषा नीट ठेवा. मुलांमध्ये वापरता ती भाषा इथे वापरायची नाही. मुलींशी बोलताना शांतपणे, समजूतदार पद्धतीने, मॅच्युअर तुम्ही वाटलं पाहिजेत अशा पद्धतीने बोलायचं. तुम्ही जर का खूप जॉली असाल तर त्या पद्धतीने तुम्ही वागू शकता. म्हणजे
उगाचच विचित्रपणा करायचा नाहीये, पण उगाचच मी खूप स्मार्ट आहे हेही दाखवायला जायचं नाहीये. बी नॅचरल, पण छान असे तिथे तुम्ही जा. हाय हॅलो. आणि तुम्ही जर का खूप एक्सपर्ट असाल फ्लर्टिंग करण्यामध्ये तर थोडीशी फ्लर्टिंगच सुरू करा. पण जर का तुम्ही खूप शाय असाल किंवा ओरिजिनल तुम्ही खूप फ्लर्टिंग करणारे आहात पण तिथे हिंमत होत नाहीये, अशा वेळी स्माईल करायची की हाय असं असं. मुलींशी सुरुवातीला बोलताना काय बोलायचं याचा एक मी लॉंग व्हिडिओ करेन, पण आता सुरुवातीला सांगते की मुलींना फुकटचे सल्ले द्यायला खूप आवडतं, त्यानंतर मुलींना मदत करायला खूप आवडते, मुलींना त्यांचं कौतुक खूप आवडतं. सो या 3 गोष्टींपैकी एका गोष्टीने तुम्ही सुरुवात करू शकता. एकतर फुकटचा सल्ला मागू शकता, मदत मागू शकता, कॉम्प्लिमेंट देऊ शकता तिला. अशा पद्धतीने ज्या गोष्टी तिथे जुळून येतील त्या गोष्टीने तुम्ही सुरुवात करू शकता. अशाच पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं पुढे जायचं आहे, स्पीडने जायचं नाही आहे, थोडं थोडं पुढे जायचं आहे. थोडी थोडी तुमची हिंमत वाढेल त्यामुळे. ओके. सो मैत्री करा, ओळख करा आधी, मग मैत्री करा आणि मग प्रपोजच्या दिशेने जा. आता छान मैत्रीसुद्धा झाली आहे, सगळं छान आहे, रोज बोलणं होतं आहे, मस्त. त्यानंतर थोड्याशा भेटीगाठीसुद्धा तुमच्या व्हायला पाहिजेत, दोघांच्या किंवा ग्रुपने भेटा, पण भेटीगाठी व्हायला हव्यात. कारण भेटल्यानंतरचा सुद्धा जो कॉन्फिडन्स असतो तो येणं गरजेचं असतं. दरवेळी भीती वाटते म्हणून नजरच होत नाही आहे याचंही टेन्शन असतं की मी डोळ्यात डोळे टाकले की मला काहीतरी होतं. सो जे काही तुम्हाला होतं आहे ते मनात ठेवायचं आणि डोळ्यात डोळे टाकून थोडा वेळ तरी बघायचं. नाहीतर मुलींना ते आवडत नाही, म्हणजे की हा बघतच नाही आहे. आणि ऑफकोर्स मुलींना असं छान नटायला तटायला आवडतं आणि तुम्ही बघितलंच नाही, बघून सुद्धा तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलत नाही आहेत, हे जरासं आवडत नाही. तुम्ही बघितलंय तिला मान्य आहे, पण तिच्यासमोर सुद्धा डोळ्यात डोळे टाकून बोलायचं. जी काही हिंमत आहे हवं तर फिंगर क्रॉस करायचं आणि मग बोलायचं. कंटिन्यू नका बघू तिच्या डोळ्यांमध्ये, थोडा वेळ का असे ना बघायचं. कोणतीच मुलगी आरडाओरडा करत नाहीये, पण बघताना मात्र नजर ही नीट असली पाहिजे, मन स्वच्छ आहे अशा पद्धतीने दिसलं पाहिजे. मुलींना 6 सेन्स असतो, सो याची नजर नेमकी कशी आहे ना हे मुलींना ओळखता येतात. सो त्यामुळे हे सगळं निर्मळ मनाने करा. ओके. जास्त काही घाबरण्यासारखं नाही आहे. और डर के आगे जीत है मेरे दोस्त. सो अशा पद्धतीने ही गोष्ट पुढे न्यायची. आता मैत्री झाली आहे, डोळ्यात डोळे टाकतोय, तुमच्या भेटीगाठीसुद्धा होत आहेत, आता सगळं छान जुळून आलं आहे. थोडे दिवस फ्लर्टिंग करा, ती कसा रिस्पॉन्स देते ते बघा. पॉझिटिव्ह देत असेल तर मग तुम्हाला प्रपोज करायचं आहे, निगेटिव्ह देत असेल तर आणखी थोडी मेहनत करणं गरजेचं आहे. आता प्रपोज करायची हिंमत होत नाही आहे म्हणजे आमची मैत्रीच तुटेल की काय, प्लीज या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. ऑफकोर्स फ्लर्टिंग करताना तुम्हाला काही गोष्टी समजतील, पण तरीसुद्धा नसतील समजत की अरे मला समजतच नाही आहे, ती इंटरेस्ट दाखवतीये की नाही, पण ती छान बोलतीये, पण हे ते जास्त विचार करून टेन्शन घेण्यापेक्षा डायरेक्ट प्रपोज केलेला बरा. पण प्रपोज हा नेहमीच फेस टू फेस भेटून करावा. ओके. ज्या काही फ्लर्टिंगच्या प्रेमाच्या गप्पा आहेत त्या तुम्ही कॉल मेसेजेसवर करा, पण मात्र मनातली जी ती मेन भावना आहे प्रपोज जो आहे तो भेटूनच करावा. सो भेटा आणि जास्त काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. शांततेत शांत व्हायचं, मोठा श्वास घ्यायचा पुन्हा एकदा, आधी छान खायचं प्यायचं, गप्पा मारायच्या आणि मग मेन मुद्द्याला येऊन सांगायचं की मला तू आवडतेस वगैरे. प्रपोज करताना ह्यूज असं काही खर्च करायची गरज नाही आहे. एक डायलॉग मारा की तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे, मला फक्त माझ्या मनातल्या भावना तुला सांगायच्या होत्या. हिंमत करायची. आता तरी सुद्धा हिंमत होत नाहीये, मग काय 2-3 डायलॉग सांगते. पहिली गोष्ट म्हणजे की सब ठीक हो जाएगा, ऑल इज वेल, हे स्वतःला समजवा. नकार मी पचवू शकतो हे आधीच स्वतःला समजून सांगा, कारण दरवेळी आपल्या मनासारखंच घडेल असं नाही. तुम्ही खूप छान आहात, मान्य आहे, जगातले बेस्ट आहात, पण प्रेम ही एक वेगळी फिलिंग असते, ती लगेच तुम्हाला आली तर समोरच्याला येत नाही. त्यामुळे नकार पचवायला शिका, तो ॲक्सेप्ट करायला शिका मेन म्हणजे. आणि त्यानंतर की अगर मैंने हिम्मत नाही की तो कोई और इसे पटाके ले जाएगा या भीतीपोटी का असे ना तुम्हाला हिम्मत करून मनातली गोष्ट सांगणं गरजेचं आहे. नाहीतर मग काही वर्षांनी वाटेल की अरे थोडीशी हिम्मत केली असती तर आज ती माझी असती, किंवा मग तिला कुठेतरी तुम्ही काही वर्षांनी पाहिलं तिच्या मुलासोबत, मग वाटलं असतं की मामा झालोय तेव्हा मी त्या मुलाचा बाप असतो, जर थोडी हिंमत केली असती तर. सो भविष्यात रिग्रेट नको म्हणून थोडीशी हिंमत करा आणि मनातल्या भावना तिला सांगा. शांत पद्धतीने सांगितलं, नीट समजूतदार पद्धतीने सांगितलं, कोणतीच मुलगी ओव्हर रिॲक्ट करत नाही. सो मुली ओव्हर रिॲक्ट करतात हे जे टेन्शन आहे ना ते मनातून काढून टाका. ते सगळं तुमच्या वागण्या बोलण्यावरच डिपेंड करतं. आता जर का सडनली कोणीतरी माझा हात पकडला, अगं मला तू आवडतेस असं तसं असं जर का सुरू झालं तर ऑफकोर्स मी घाबरणार, अरे काय प्रकार चालू आहे हा. सो तुम्ही कसे वागताय ना यावर डिपेंड आहे ती मुलगी कशी रिॲक्ट करते. आणि जेव्हा ती
आता तिचा निर्णय जो काही असेल त्यावर सुद्धा तुम्ही कसं रिॲक्ट करताय हे सुद्धा जज केलं जातं बरं का, की बापरे हा हायपर होतोय, हा चिडचिड करतोय वगैरे वगैरे, हे सगळं नोटीस केलं जातं. त्यामुळे ती जो काही निर्णय सांगेल तो तुम्हाला ॲक्सेप्ट आहे असंच वागायचं आहे. पुढे जाऊन तुम्ही प्रयत्न कराल वगैरे ही गोष्ट ठीक आहे, पण हे सगळं करणं गरजेचं आहे. सो या सगळ्या गोष्टींसाठी हिंमत लागते. म्हणजे आता हिंमत आणण्यासाठी कोणतंही औषध वगैरे नसतं, हे आपल्या मनाचे खेळ असतात, हे आपणच आपल्याला समजवायचे असतात. हां, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही किंवा मी खूप भारी आहे असं स्वतःला सांगत नाही तोपर्यंत या गोष्टी जुळून येत नाहीत. आता खूप पूर्वी मला सुद्धा असं ना, मी खूप बोलायचे किंवा मी सगळ्यांसमोर मित्रांसमोर खूप काही बोलू शकत होते, पण स्टेज डेअरिंग जरा कमी होतं. तेव्हा ना माझ्या एका मित्राने मला सांगितलं की हे तर काय, मग हे कोणीही बोलू शकतं, ते करून दाखव. सो त्या गोष्टीला मी एक चॅलेंज म्हणून घेतलं. पण तेव्हाही टेन्शन होतं, अरे बापरे हे मला जमेल की नाही. पण जेव्हा मी स्टेजवर गेले, मी बोलायला लागले, थोडीशी अडखळले पण बोलले, लोकांनी जेव्हा टाळ्या वाजवल्या ना की किती भारी बोलते ही स्टेजवर, तेव्हा कॉन्फिडन्स आला. सो जोपर्यंत तुम्ही काही गोष्टी ट्रायच नाही करणार तोपर्यंत तुमच्यात हिंमत आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार. आणि स्वतःला द्या ना, तुम्ही बूस्ट करा स्वतःला. या गोष्टींसाठी इतर लोकांचं मोटिवेशनल व्हिडिओजच बघावे लागतील असं काही नाही आहे. या सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत, डोक्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःला काय म्हणून पुढे नेताय हे खूप महत्त्वाचं आहे. सो हिंमत येण्यासाठी स्वतःला समजवा आधी की हे तुझ्याकडून होऊ शकतं. तुमचं नाव जे काही असेल ते नाव घ्या आणि म्हणा की ज्योती हे तुझ्याकडून होऊ शकतं, ज्योती तू करू शकतेस, ज्योती सगळं ठीक होऊन जाईल, तू रॉक करशील. जोपर्यंत तुम्ही ही पॉझिटिव्हिटी स्वतःला देत नाही तोपर्यंत हिंमत येणार नाही. प्रेमाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे असंच आहे. हां, आणि हिंमत म्हणजे अशी खूप हिंमतवारच मुलं नेहमी मुलींना आवडतात का असं काही नाही आहे. मुलींना तुमचा तो लाजरे बुजरेपणा सुद्धा आवडतो, पण मग तुम्ही व्यक्तच नाही झालात तर मात्र अवघड आहे. बऱ्यापैकी मुलींना जरी समजत असलं की बाबा हा माझ्यात इंटरेस्टेड आहे, पण तरी सुद्धा त्या स्वतःहून बोलत नाहीत. क्वचितच काही बोलतात की तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस का, किंवा मला तू आवडायला लागलायस. काही मुली वाट बघतात आणि मग अशातच दिवस जातात आणि कितीतरी लव्ह स्टोरीज यामुळेच तयार होतात. सो हिम्मत करो आणि विचारून टाका निर्णय जो काही असेल. म्हणजे आता हे बघा, तुम्ही बोललाच नाहीत तर तुम्हाला काही कळणारच नाहीये, ती स्टोरी तर पुढे जाणारच नाही. पण जर का विचारलं तर कदाचित स्टोरी पुढे जाऊ शकते किंवा फुल स्टॉप तरी लागू शकतो, काहीतरी घडेल. बोललाच नाहीत तर काहीच घडणार नाहीये. सो यू नेव्हर नो, कुछ भी हो सकता है. त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं, हिम्मत करायची आणि बोलून टाकायचं. खूपच हिंमत होत नसेल तर थोडेसे डोळे बंद करायचे की मला तू आवडतेस आणि असं असं आहे, मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे, असं बोलून टाका. डोळ्यात डोळे टाकून बोलायची हिंमत नसेल तर मुली समजून घेतात. आणि उलट कधी कधी ते हे क्यूट पण वाटतं, किती क्यूट किती छान. आणि कधी कधी मुली तुमची मजा सुद्धा घेत असतात. सो जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मुली खूप मोकळ्या मनाच्या असतात. सो इतकं त्या मुद्दामून वागत नाहीत किंवा मजा घेण्यासाठी वागतात. सो तुम्ही जास्त टेन्शन न घेता बिनधास्तपणे तुमच्या मनातली भावना सांगायची आहे. आता ओके, हे सगळं झालंय, रिझल्ट लागलाय, छान तुमची स्टोरी पुढे गेली आहे, पण आता नव्यानेच रिलेशनशिप सुरू झालंय, हातात हात घ्यायची हिंमत होत नाहीये, जवळ बसायची हिंमत होत नाहीये. पण तेच सांगते, जेव्हा रिलेशनशिपमध्ये एखादी मुलगी येते, ती तुम्हाला होकार देते, तेव्हा ऑफकोर्स तुमच्यासोबत तिने एक स्वप्न बघितलेलं असतं, एक विश्व बघितलेलं असतं आणि तिने खूप विचार करून तुम्हाला होकार दिलेला असतो. त्यामुळे ती लगेच तुम्ही हातात घेतलात तर आरडाओरडा करणार नाहीये किंवा अरे काय तू फक्त यूज करण्यासाठी असंही कोणती मुलगी म्हणत नाही. पण ती एक पद्धत असते, एक नाजूकपणा असतो, एक हळुवारपणा असतो. आणि तो स्पर्श जो असतो ना, तो प्रत्येक मुलीला जाणवतो की हा कसा स्पर्श आहे, हा म्हणजे कोणत्या अर्थाने स्पर्श करतोय. मान्य आहे तू बॉयफ्रेंड आहे, बॉयफ्रेंडने केलेला टच त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. प्रेमापोटी, काळजीपोटी केलेला स्पर्श वेगळा, म्हणजे आता बाबा याला फिजिकलच व्हायचंय सो तो केलेला स्पर्श वेगळा, किंवा त्याच गोष्टीसाठी केलेला फक्त स्पर्श वेगळा, याला माझ्यात इंटरेस्ट नाही आहे, याला फक्त या अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सो जे काही असेल ना, मुलींना लगेच तुमच्या स्पर्शावरून तो सिक्स सेन्स असतो त्यावरून कळतं. सो जे काही तुमची प्युअर फिलिंग असेल ना ती त्यात जाणवते. सो हिंमतपेक्षाही मी म्हणेन की जेव्हा तुम्हाला अगदीच मनापासून वाटेल, अगदीच मनापासून प्रेम तयार होईल, तेव्हा तुम्ही तिचा हात हातात घेऊ शकता. सो हे मुली नोटीस करतात. त्यामुळे प्लीज उगाचच मी खूप भारी आणि असं असं करायला जाऊ नका. आणि हे सगळं मी बोलतेय खऱ्या मुलींच्या बाबतीत.
टाइमपास वगैरे जे काही तुम्ही बघता ना ते रील्समध्ये काही काही, नाही, मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे. खऱ्या मुलींच्या बाबतीत मी हे तुम्हाला सांगतेय, मुलगी कितीही मॉडर्न असली तरी सुद्धा तिला सिक्स सेन्स असतो आणि तिला ते चुकीचं वाटलं तर ती तशी रिॲक्ट करते. सो ऑफकोर्स हात हातात घेताना सुद्धा ते प्रेम तुमच्या त्या स्पर्शांमध्ये जाणवणं गरजेचं आहे. आता काही जणांना प्रश्न पडेल, मग काय टाकायचं हातामध्ये? टाकायचं नाहीये, ती प्युअर भावना जी तुमच्या मनामधून येते ना ती जाणवते. सो हे सगळं प्युअर असलं पाहिजे. उगाच काहीतरी घेऊयात, बाकीच्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसे हातात हात घेतात, हक करून बसतात, दुसऱ्यांना कम्पेअर करून या गोष्टी करायला जाऊ नका. जोपर्यंत अगदी मनापासून हे येत नाही तोपर्यंत करू नका. आणि जेव्हा तो स्पर्श तिला छान सुखकर जाणवतो, सेफ फील करणारा असतो, हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द, सेफ फील होणं, छान वाटणं, ती स्वतः सुद्धा रिस्पॉन्ड करते, ती सुद्धा हात हातात देते, इवन ती खांद्यावर स्वतः डोकं टेकवू शकते तुमच्या. सो या गोष्टी ती स्वतःहून करेल. कधी? जेव्हा तिला तो स्पर्श चांगला जाणवेल. आता पुढे हात हातात घेतलाय, किस करणं असेल, बाकी गोष्टी यावरचा एक सेपरेट व्हिडिओ येईल, सध्या इतकंच आहे. आणि हात हातात घेणं असेल किंवा हक करणं असेल, जेव्हाही तुमची डेट होईल त्यानंतर तुम्ही साईड हग वगैरे करू शकता. जेव्हा तुम्ही खरंच प्रेमात पडताना ते इमोशन्स भरतात आणि त्या प्रत्येक स्पर्शामध्ये काळजी जाणवते. आपण सेफ फील करतो, जसं आपण आपल्या आईजवळ करतो, आपण आपल्या बेस्ट फ्रेंड जवळ करतो, त्यापेक्षाही एका पटीने एक वेगळाच सुखकर तो भाग असतो. जेव्हा मुली हक करतात पूर्ण त्या मुलाला, तेव्हा त्या पूर्ण सराउंडिंगमध्ये त्या स्वतःला सेफ फील करत असतात. या जगातली मीच सगळ्यात भारी मुलगी आहे असं त्यांना फील व्हायला लागतं. सो त्यामुळे तुमचा स्पर्श, त्या स्पर्शामधली भावना जी आहे ती खूप मॅटर करते. आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडतो की मग ती मला टचच करू देत नाही, हे नाही, कारण अजून सुद्धा ती तुमच्यासोबत तितकीशी कम्फर्टेबल नाही आहे, हे त्यामागचं रिझन आहे. मग कम्फर्टेबल कसं ती फील करेल याचाही सेपरेट व्हिडिओ येईल. पण सध्या इतकंच सांगेन की मुली खूप विचार करतात. प्रत्येक तुमची गोष्ट त्या नोटीस करत असतात, बोलून दाखवत नाहीत पण प्रत्येक गोष्टीमध्ये नोटीस करत असतात की हा आता माझ्यासोबत आहे, पण हा रस्त्याने जाणाऱ्या मुलींकडे कसा बघतोय, कसा ड्राईव्ह करतोय, किंवा कशा पद्धतीने लोकांशी बोलतोय, एकूण एक गोष्ट नोटीस केली जाते आणि त्यानुसार त्या तुमच्याबद्दल विचार करत असतात. किंवा म्हणजे जे नुकतंच होकार दिलेला असतो, काही जणांचं असं असतं की छान वाटतंय होकार दिला, पण जे खरं प्रेम असतं किंवा डीप लव्ह ज्याला म्हणतो त्याला थोडासा वेळ लागतो आणि त्या टाईममध्ये हे सगळं जज केलं जातं. सो हिमतीपेक्षाही मी म्हणेन की जी गोष्ट आहे ती खऱ्या मनाने होणं गरजेचं आहे. आता हे सगळं झालंय, लग्नाबद्दल कसं विचारायचं? सो जसं प्रपोजचं आहे तसंच लग्नाबद्दलचं सुद्धा आहे. आणि तेव्हा मात्र तुम्हाला आणखी एक ॲडव्हान्स गोष्ट सांगणं गरजेचं आहे. प्रेम आहे सगळं मान्य आहे, पण लग्न ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पेलणार आहात, तुम्ही का म्हणजे तुम्ही का तिचं पार्टनर बनावं, काय असं तुमच्यामध्ये की ठीक आहे बॉयफ्रेंडपर्यंत ठीक आहे, पण मी माझं अख्खं आयुष्य तुमच्यासोबत का घालवावं, असं काय तुम्ही अचीव्ह केलंय? सो या गोष्टींचं तुम्हाला थोडंफार काय एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे की मला तू आवडतेस, छान नातं आहे आपलं, किंवा मला आता लग्न करायचं आहे तुझ्याशी. किंवा तुम्ही ती प्रपोजवाली फेज कॅन्सल करून डायरेक्ट लग्नाबद्दल विचारणार असाल तेव्हाही, जेव्हाही तुम्ही लग्नाबद्दल बोलाल की मला तू आवडतेस, मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे, लग्न करशील माझ्याशी, तेव्हा तुम्हाला थोडं स्वतःबद्दल सांगणं गरजेचं आहे की का तुम्हाला तिने हो म्हणावं, असं काय आहे तुमच्यामध्ये. लाईक तुम्ही हे अचीव्ह केलेलं आहे, ते अचीव्ह केलं आहे, तुम्ही असे आहात तसे आहात, स्वतःबद्दल थोडंसं चांगलं सांगणं गरजेचं आहे. हां, हे कंपल्सरी आहे. तिला सगळं दिसत असलं तरी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण तो कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. आता हेही सगळं छान झालंय, सगळं पुढे स्टोरी गेली आहे, घरच्यांशी बोलायची हिंमत होत नाहीये, पण ऑफकोर्स तुम्हाला करावीच लागेल. देर इज नो अदर ऑप्शन. घरच्यांना कन्व्हिन्स करण्याची पॉवर तुमच्यामध्ये असायलाच हवी. आता ते कसं करायचं याचाही मी व्हिडिओ बनवेन, पण सध्या सांगते की तुम्हाला हिंमत तिथेही करावी लागेल. तुम्ही भीताय, मान्य आहे, घरात ज्या व्यक्तीशी त्यातल्या त्यात तुम्ही क्लोज आहात, आधी त्या व्यक्तीशी बोला हवं तर, आणि मग जर का तुम्ही तुमच्या वडिलांना घाबरत असाल मग तिथेपर्यंत ही गोष्ट न्या, पण हिंमत करावीच लागेल. हिंमत होत नाहीये आणि कसं करू वगैरे, हँड क्लोज, मोठा श्वास घ्यायचा, सब ठीक हो जाएगा असं सांगायचं, ऑल इज वेल, आणि डर के आगे जीत है, हे असं सगळं सतत स्वतःला सांगत राहायचं आणि हिंमत करून बोलायचं. अपने प्यार के लिए लढना ही चाहिए, आणि जर तुम्ही नाही लढलात तर मग काय प्रेम. सो
लढायला तर हवं, शेवटपर्यंत लढायला हवं. सो याबद्दलचे आणखी बरेच खरं तर व्हिडिओज येणार आहेत, पण सध्या सांगते की अशा पद्धतीने तुम्ही हिम्मत करू शकता. या जगात सगळं काही तुम्ही अचीव्ह करू शकता जर का तुमच्यात कॉन्फिडन्स असेल तर. तो कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा हे मी तुम्हाला थोडंफार सांगितलं, आणखी एक तसा लॉंग व्हिडिओ बनवेन. पण सध्या तुम्ही भारी आहात हे स्वतःला सांगा. म्हणजे आज माझ्यामध्ये हा जो कॉन्फिडन्स तुम्ही बघताय इतकं सगळं बोलण्याचा, तो यासाठी आहे कारण मी माझ्या डोक्यातले जे माझे ते न्यूनगंड होते ते दूर केले आणि मी स्वतःला सांगते की ज्योती यार तू कसली भारी आहेस यार. मी किती वेडी होते की मी माझी काही वर्ष या विचारात घालवली की मी भारी नाही आहे. सो तो कॉन्फिडन्स आपणच आपल्यामध्ये आणायचा असतो. कोणत्याही मोटिवेशनल स्पीकरच्या व्हिडिओज बघून किंवा कितीही वाचन करून हा कॉन्फिडन्स लगेच येत नाही. हा आपण आपल्यामध्ये आणावा लागतो. आपण आपल्या प्रेमात पडावं लागतं. मी कमी आहे हे असं समजून चालणार नाही. कोणीच या जगात परफेक्ट नसतं, कोणीच नाही आहे. पण प्रत्येकजण त्यांच्या नजरेत परफेक्ट असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये काही चुका असतील, आपण त्यामध्ये बदल करायचे. पण मी भारी नाही आहे, मी असा आहे असं करून चालणार नाही मित्रांनो. सो आधी स्वतःच्या प्रेमात पडा, मगच कोणीतरी तुमच्या प्रेमात पडेल हे लक्षात ठेवा. मी मात्र तुमच्या प्रेमात आहे म्हणून प्रेमापोटी हे सगळं तुम्हाला सांगितलं. आणखी खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत. व्हिडिओ बराच मोठा झाला आहे, आता निघायची वेळ झाली आणि आय होप की आता तुमच्यात हिंमत आली असेल. सो त्या सगळ्या हिमतीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट, जीत के आना मेरे शेर. आणि आय लव्ह यू ऑल. नेहमी खुश राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. बाय.